दिग्दर्शक निर्माते रेहमानच्याकडे अशी एक डिस्पेन्सरी सारखं आहे, दवाखान्यात असते तशी बाग, आणि तिथं बाकावर बसलेले असतात वेट करत आपला नंबर कधी येईल आणि नशीब असेल तर तुम्हाला बोलवलं जातं आणि तुमच्या फिल्मला म्युझिक मिळतं. म्हणजे असं जे ऐकलेलं होतं त्याच्यामध्ये तुझ्यासारख्या नव्या दिग्दर्शकाची फिल्म त्यानं करणं. सर माझा खूप वेगळा अनुभव होता. मी ॲब्सोल्युटली रहमान सरांना भेटण्याआधी मी इकडच्या 5-6 म्युझिक डायरेक्टर्सना भेटलो होतो. म्हटलं म्युझिक करायचं, सायलेंट सिनेमा आहे, फक्त तुमच्यावर सगळा भार तुमच्यावर असणार आहे. असं कुणी ऐकून नाही घेतलं होतं. म्हणजे मी हे खरंच सांगतोय, आणि 25 वर्षे ह्या सिनेमावर काम केलं, खूप भरलेलं आहे. पण मी ना मोजकंच सांगतो सर, कुणी नाही म्हटलं, ऐकायलाच तयार नव्हते कुणी. रहमान सरांना मी मेल पाठवला, रहमान सरांनी सिनॉप्सिस ऐकलं, वाचलं त्याचं, आणि मला दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी झूम मीटिंगला बोलवलं की म्हणे आपण झूम मीटिंग करूयात. सो गंमत आहे त्या मीटिंगची, पण गंमत आहे, माझं घर, त्या घराच्या सगळ्या पोपड्या निघालेल्या आहेत रंगांच्या. सो म्हटलं आता हा माणूस माझ्याशी झूमवर बोलणार आहे, घरात नेटवर्क नाही आहे प्रॉपर. सो मी मास्क वगैरे लावून लोखंडवालामध्ये एका ॲक्टर मित्राच्या घरी गेलो. त्याला म्हटलं मी तुझा हॉल वापरणार आहे, तुझी वॉल मस्त आहे, आणि तुझं वायफाय वापरणार आहे. असं करून मी तिथे झूमवर त्यांना 1 तास पूर्ण सबंध सिनेमा ऐकवला. आणि त्यांनी ना सर एक एक गोष्ट त्या सिनेमाशी संबंधित त्यांनी मला सांगितलं, तुझे म्युझिक रेफरन्स काय तू डोक्यात ठेवलेस ते पण मला ऐकव. मी ते सगळे ट्रॅक ऐकवले, जे आम्ही सिद्धू म्हणाला त्याप्रमाणे मी ते सेटवर वाजवले. आणि त्याच्यानंतर म्हणाले की मी हा सिनेमा करतोय आणि मला हा सिनेमा आवडेल करायला. तर त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट जी होती ना, ती खूप महत्त्वाची होती सर. ती सगळीच म्हणजे त्यांच्याबद्दल जे काय बोललं जातं ना, ते सगळं मोडीत निघेल. त्यांना मी म्हटलं सर तुम्ही हो म्हणालात, पण माझ्याजवळ पैसे नाही आहेत आणि माझ्याजवळ निर्माताही नाही आहे. तर मी तुमचं नाव घेऊन जर कोणा निर्मात्याला अप्रोच केलं तर चालेल का? ते म्हणाले हो, तू बिंदास माझं नाव वापर आणि सांग AR रहमान म्युझिक करतोय म्हणून.